नमस्कार. आज मी इथे कोलंबीचा पुलाव आणि रावस फ्राय दाखवते. पुलाव आपला साधासुद्धा नाही आहे, तर पुदिनाची पावडर घालून केलेला आहे. तर इथे मी तिखट, हळद, मीठ, पुदिना पावडर, जर तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तर तोही घालू शकता, पण माझ्याकडे पावडर होती आणि ती मी घरीच बनवलेली आहे म्हणून ती घातली. दही, मीठ, आलं लसणाची पेस्ट हे सर्व एकत्र करून 15 ते 20 मिनटं आपण इथे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. त्याच्याबरोबरीने मी फिशही मॅरिनेट करायला ठेवणार आहे. इथे मी चिंच, हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट असं सर्व मिक्स करून त्यामध्ये मच्छी घोळवून ठेवली आणि तीही 10 ते 15 मिनटासाठी मी मॅरिनेट करायला ठेवणार आहे. एक साईडला मी आता कढईमध्ये तेल टाकणार आहे आणि तेलामध्ये आपण कोलंबी तळून घ्यायची आहे. इथे बघा मी मच्छी बाजूला तळायला आपलं मॅरिनेट व्हायला ठेवून देते आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलंच आहे मी ऑलरेडी. तर त्याच्यामध्ये आता आपण फिश म्हणजे कोलंबी तळून घ्यायची आहे आणि ती 50% कुक करायची आहे आणि तळून ती बाजूला ठेवायची. त्याच्यानंतर एक साईडला मी ऑलरेडी तांदूळही धुवून निथळत ठेवलेले आहेत आणि जे आपण कोलंबी तळली होती तेच तेल मी या मोठ्या कढईत घालून थोडासा कांदा परतवला, टोमॅटो परतवला आहे. त्याच्यावर मी हिरव्या मिरच्या घातल्या, म्हणजे पोपटी मिरच्या घातल्या आणि तिखट, हळद, मीठ, धणे पावडर, थोडा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, पुदिना पावडर आणि दही हे सर्व पुन्हा सेम घालून ते मिक्स करून घेऊन आपण जे कोलंबीचा मसाला होता ते धुवून सगळं पाणी घालून घेतले. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेतले. हा जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल व्यवस्थित अगदी शांतपणे तर मी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, तो रिलेटेड व्हिडिओमध्ये मी टाकते आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघा. हे एक सलाडही मी बनवलेला आहे कलरफुल आणि टेस्टी, तेही तुम्हाला पूर्ण माहितीसकट मिळेल. आणि मी आता एक साईडला फिशही करून घेणार आहे. ही बघा आपली कोलंबीचा पुलाव इथे तयार होतो आहे. मी पुन्हा एकदा कोथिंबीर आणि पुदिन्याची पावडर आणि एक सिक्रेट मसाला घातला आहे. तर तुम्हाला जे सगळी माहिती हवी असेल तर मोठा व्हिडिओ नक्की बघा, तिथे सर्व माहिती आहे. इथे मी तेलामध्ये लसूण घातला आहे आणि फ्राय करायला इथे फिश ठेवली. त्याच्यावर कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून ती उलटपुलट करून 2-3 वेळा छानपैकी आपलं फिश फ्राय पण तयार आहे, पुलावही तयार आहे. सगळ्या इत्तंभूत माहितीसाठी तुम्ही मोठा व्हिडिओ नक्की बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर 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 करा आणि या जेवायला आपण ताव मारूया. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत मी इथेच थांबते. तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका. बाय बाय. हॅपी संडे.